श्री हनुमान संस्थान मानवाडी हे संस्थान नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव या तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. हे संस्थान हदगाव तालुक्यातल्या प्रसिद्ध संस्थानांपैकी एक आहे. या संस्थांचे नियोजन व संचालन या संस्थांच्या बाजूलाच असलेल्या आंबाळा गावातल्या भक्त मंडळीद्वारा केले जाते. हे संस्थान प्रसिद्ध तर आहेच व तसेच नवसाला पावणाऱ्यातल्या संस्थानांपैकी देखील हे संस्थान आहे. बरेच जण असे म्हणतात की इथल्या मारुतीरायाला नवस केल्याने तो नवस पूर्ण होतो व त्यावरूनच हे संस्थान नवसाला पावणाऱ्यातल्या संस्थानांपैकी एक आहे असे मानतात. इतकेच नव्हे तर ह्या संस्थानात संत गाडगेबाबांनी 2 कीर्तनं केलेली आहेत असे येथील मंडळींनी सांगितले व तसेच ही संस्था संत गाडगेबाबांच्या तत्वावर चालणारी आहे असे देखील त्यांनी सांगितले. संत गाडगेबाबा ते बाबा महाराज सातारकर पर्यंत सर्व संतांनी या ठिकाणी कीर्तन केलेली आहेत. ह्याच मंचकावरती त्यांनी कीर्तन केलेली आहेत येथील मंडळींनी सांगितलं. ही संस्था इतकी सुंदर आणि इतकी रमणीय आहे, या ठिकाणी आलं तर तुम्हाला जाऊ सुद्धा वाटणार नाही अशी ही संस्था आहे. निसर्गाधीन ही संस्था आहे. या संस्थेच्या चोही बाजूंनी निसर्गाचा घेराच आहे. मन मोहून टाकणारी हे संस्था तुम्हाला कधीही सोडू वाटणार नाही. या संस्थेमधील मारुतीराया नवसाला पावत असल्याने या ठिकाणी भक्तांची गर्दी खूप जास्त असते व त्यामुळे महाप्रसादाचं आयोजन करायला आपल्याला तारीखही मिळणं मुश्किल आहे. या संस्थेमध्ये जर महाप्रसाद करायचा असेल तर तुम्हाला 2 महिने तरी थांबावं लागेल. इतकी गर्दी महाप्रसादासाठी देखील भक्तांची पाहायला मिळते. सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद असते. दर शनिवारी या ठिकाणी भजन, कीर्तन व आरतीचं आयोजन केलेलं असतं. 12 ते 2 भजन, 2 ते 4 कीर्तन व 4 ते 4:30 पर्यंत आरती असते. आता आपण येथील मारुतीरायाचं दर्शन करणार आहोत. या संस्थांच्या मारुतीरायाची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे. बऱ्याच वर्षापासून ही संस्था विकासाच्या मार्गावर चालत आलेली आहे. भाविकांच्या सहकार्याने ही संस्था प्रत्यक्ष उठून उभी राहिली आहे.
पूर्वी लहान असलेलं प्रसादालय आता मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रसादालय तुम्ही पाहूच शकता आहात. भव्य प्रसादालय आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हे आत्ताचं प्रसादालय आणि पूर्वीचं प्रसादालय माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. भव्य प्रसादालय आपल्याला पाहायला मिळतं आणि हे प्रसादालय सांगून जातं, ही संस्था मागील काही काळात भरभराटीस लागली आहे. दर शनिवारी तुम्ही या ठिकाणी येऊन येथील मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची संधी प्राप्त करू शकता. हे संस्थान हदगाव मध्ये आहे, नांदेड जिल्ह्यातल्या हदगावात. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, घंटीला दाबा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. आता आपण इथून पुढे संस्थेच्या मंदिराच्या म्हणजेच मारुतीरायाच्या मंदिराच्या थोडं समोर आलं तर आपल्याला महादेव मंदिर मिळेल. या महादेव मंदिरात आपल्याला नंदी पाहायला मिळतो. या नंदीच्या समक्षच आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं. भव्य सुंदर असं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे. या ठिकाणी या, अवश्य भेट द्या. नांदेड जिल्ह्यातल्या हदगावात मानवाडी संस्थान असं विचारलं तर कोणीही सांगेल असं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी धन्यवाद.